रामकृष्ण हरी माऊली मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते। आपणा सर्वांना माहिती आहे की आता लवकरच आळंदीची यात्रा म्हणजेच कार्तिकी यात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकी एकादशी निमित्ताने आळंदीमध्ये यात्रा भरते। जसे की आपणा सर्वांना माहिती आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिकी एकादशीला संजीवन समाधी घेतली होती। त्यानंतर भगवंताने म्हणजेच विठ्ठलाने पांडुरंग परमात्म्याने सांगितले की माझी जशी कार्तिकी एकादशी साजरी केली जाते तशीच तुझी देखील कार्तिकी कृष्ण एकादशी साजरी केली जाईल, असा आशीर्वाद संत ज्ञानेश्वर महाराजांना पांडुरंग परमात्म्याने दिला होता। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अनुग्रह घेतल्यानंतर या यात्रेचा संदर्भ दिला जातो। चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू, होतील संतांच्या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी, जन्म नाही रे आनिक, तुका म्हणे माझी भाक। या शब्दात तुकाराम महाराजांनी या यात्रेबाबत आवाहन केलेले होते। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्तिकी यात्रेमध्ये काय काय असतं? संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा हा श्री गुरु हैबत बाबा यांच्या समाधी सोहळ्यापासून सुरू होतो। कार्तिकी अष्टमी संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात होते। कार्तिकी अमावस्येपर्यंत हा सोहळा असतो। या सोहळ्याच्या दरम्यान येणाऱ्या कार्तिकी एकादशीला मोठे महत्त्व असते। याचसोबत कार्तिकी अमावस्येला महाराजांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा होते आणि संजीवन समाधी सोहळ्याची सांगता होते। असे सांगितले जाते की आषाढीच्या वेळेला सर्व भक्त मिळून पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घेण्यासाठी जातात। तसेच कार्तिकी एकादशीच्या वेळेला पांडुरंग परमात्मा पंढरपूरवरून संतांच्या भेटीसाठी म्हणजेच माऊलींच्या भेटीसाठी येतात। त्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक आळंदीमध्ये कार्तिकी यात्रेच्या वेळेला येत असतात। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव सप्तशतकोरीचे वर्ष म्हणजे 750वे वर्ष सुरू असून त्यानिमित्ताने वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन आळंदी देवस्थानाच्या वतीने करण्यात आलेले आहे। कार्तिकी यात्रेनिमित्त दरवर्षी चांदीच्या रथातून होत असणारा रथ उत्सव यंदाच्या वर्षी 150 वर्ष जुन्या लाकडी रथातून होणार आहे। कार्तिकी यात्रेच्या वेळेला नगर प्रदक्षिणा घातली जाते, त्यामध्ये यावर्षी लाकडीच्या रथाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि हे लाकडाचा जो रथ आहे तो साधारण 150 वर्ष जुना आहे। त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। हा रथ जो आहे तब्बल 23 फूट उंच असून अंदाजे 1200 किलो वजन असलेल्या या रथातून आळंदी शहरातून रथ उत्सव पार पडणार आहे। सध्या आता आळंदी देवस्थानाकडून रथाची पाहणी करण्यात आलेली आहे। त्याला स्वच्छ धुवून रस्त्यावरती चालवण्याचा सराव पण केलेला आहे। तर यावर्षी भाविकांना ज्या मूळ रथातून रथ उत्सव काढण्यात येत होता म्हणजे 150 वर्ष जुना असलेला मूळ लाकडी जो रथ आहे, यंदाचा रथ उत्सव भाविकांना त्या रथामध्ये पाहायला मिळणार आहे। ही अनोखी पर्वणी असून त्यांचे स्वागत आळंदीसह राज्यभरातील भाविकांनी या लाकडी रथाचे वैशिष्ट्य सांगितले जाते की इसवी सन 1873 मध्ये श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आळंदीत आले। इसवी सन 1868 ला त्यांनी आळंदीत समाधी घेतली। त्यावेळी 11 वर्ष आळंदीत कार्यकाळात त्यांनी माऊलींच्या वैभवात भर टाकण्यात मोठे योगदान दिले। माऊलींच्या कार्तिकी उत्सवात रथ उत्सव त्यांनी सुरू केला। त्यासाठी सुरेख नक्षीकाम असलेले शिसम लाकडाचे भव्य रथ त्यांनी माऊलींसाठी बनवले। त्यातून पुढील काही दशके रथ उत्सव या रथातून सुरू होता। मात्र तत्कालीन रस्त्याची अवस्था आणि रथाची भव्यता पाहता पुढे देवस्थानाने आळंदीमध्ये हा रथ देवस्थानाने हजेरी श्री मारुती मंदिर चौकात भव्य रथ उभारणी मंडप केला आणि त्यामध्ये हे रथ ठेवण्यात आला। अलीकडे काही वर्षांपूर्वी तेथील मंडप पाडून हा रथ आळंदी वडगाव रस्त्या येथील विश्रांतीवड या देवस्थानाच्या बागेत भाविकांना पाहण्यासाठी संवर्धित करून ठेवण्यात आला होता। त्यानंतर आता हा रथ यंदाच्या कार्तिकी वारी सोहळ्यासाठी म्हणजेच या सोहळ्यातील रथ उत्सवासाठी बाहेर काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। याबाबत तयारी पण सुरू झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली ही माहिती आपणा सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।